जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, राज्यात लवकरच शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया होणार आहे। तब्बल 30,000 पदांचा यामध्ये समावेश आहे। आता ही जी न्यूज आहे पुढारी या वृत्तपत्रामध्ये आलेली ही न्यूज आहे आजची, आणि ही एक बऱ्याच वर्षापासून शिक्षकेतर कर्मचारी भरती झाली नाही आणि लवकरच आता राज्यामध्ये होणार आहे। भरती प्रक्रियेची न्यू अपडेट काय आहे आणि या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो, टायटलच तुम्हाला दिसत आहे, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग। पहा पुढारी विशेष। आता शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचललेली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहे। त्याला महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 असे संबोधण्यात येणार असून आणि याच नियमाच्या आधारे भरती केली जाणार आहे। त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला तब्बल 21 वर्षांनी वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आपल्याला माहीत आहे 2005 पर्यंत म्हणजे 2005 पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती झालीच नाही। आता याच्यामध्ये खूप सारे पद म्हणजे लिपिक असेल, आता तुम्हाला पुढे समजणारच आहे कोणते कोणते पदे भरली जाणार आहे आणि आपल्याला वास्तविकतासुद्धा माहीत आहे शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे किती रिक्त पदं खाजगी शाळा असेल, अनुदानित शाळा, खाजगी शाळा पण त्या अनुदानित आहे, आणि गव्हर्मेंट शाळा असेल याच्यामध्ये बरेचसे सारे शिक्षकेतर कर्मचारी पदे हे रिक्त आहे। पुढं पाहता याच्यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झाली नाही। ही बंदी आता उठवण्यात अनेक संघटनांनी लढा उभारला आणि या त्यांच्या मागणीला 2019च्या सुधारित अनुबंधाने आधार मिळाला आहे। परंतु 2019चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले। त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 बनविण्यात आला आहे। त्यानुसार अशी भरती प्रक्रियेला राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आता जे आपण बोललो मगाशी हेच इथं सांगण्यात आलेलं आहे। पुढे पाहता साधारणतः 30,000 पदांची होऊ शकते भरती राज्यामध्ये। आता राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17,615 पदं, लिपिकाची खूप सारे भरती पदं आहे, 17,615 पदं, वरिष्ठ लिपिकाची 4,992 पदे, मुख्य लिपिकाची 923 पदे असतील आणि ग्रंथपालाची 2,118 पदे, तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वी 4,685 पदे निर्माण होणार आहेत। सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदेही यातूनच भरली जाणार आहेत। या निर्णयाने जेथे पदं रिक्त आहेत तेथेच भरतीची संधी आली आहे। एवढे सारे पदं आहे आपल्याला रिक्त दिसतात। आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर संघटनाचे जे सचिव आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे शिवाजी खांडेकर सर। त्यांचं म्हणणं काय आहे, राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचारी भरती करत असताना त्यांच्या पात्रतेत बदल करत उच्च शिक्षित कर्मचारी मिळतील अशी व्यवस्था केली आहे आणि या निर्णयाचे स्वागतच आहे। परंतु येत्या 21 वर्षापासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती काही ना काही कारणाने रखडलेली आहे। त्यामध्ये आता कोणतेही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रिया वेगाने राबविण्याचे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे सचिव आहे शिवाजी खांडेकर सर। आता पदभरतीचे नवीन निकष काय आहे आपल्याला इथं, कनिष्ठ लिपिक विद्यापीठीय कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनाची शासनाने अधिकृत केलेली सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द, इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट 40 शब्द गतीचे प्रमाणपत्र, म्हणजे इंग्लिश मराठीचे जे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे कनिष्ठ लिपिकसाठी ही पात्रता आवश्यक आहे। म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40चं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे लिपिकसाठी। वरिष्ठ लिपिक नियमित वेतनश्रेणी कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून
ज्येष्ठता व गुणवत्ताच्या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नतीने वरिष्ठ लिपिकाची ज्यांनी 3 वर्ष लिपिक या पदावर काम केलं आहे, नंतर त्याला या पदाचा अनुभव आहे आणि त्यांचीसुद्धा वरिष्ठ लिपिक या पदासाठी नियुक्ती. तसंच कनिष्ठ लिपिकसाठी आपल्याला इंग्लिश 40 आणि मराठी 30 आणि कुठल्याही पदवी ग्रॅज्युएशन त्या विद्यार्थ्याकडे असणं आवश्यक आहे, पात्रता आहे. पुढं पहा, प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीने पदोन्नतीने ग्रंथपाल संबंधित विद्यापीठाचे ग्रंथपाल विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यता संस्थेच्या ग्रंथालयात विज्ञान विषयाच्या पदविकेसह सर्व संविधानिक विद्यापीठाने कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे आता जी ग्रंथपाल ही जी पद आहे, ग्रंथपाल हे पद त्याच्याकडे बिलीप असणं आवश्यक आहे. तसं जर बिलीप नसेल तर विज्ञान विषयाचे पदविकासह किंवा कोणताही पदवी त्या विद्यार्थ्याकडे असेल तो सुद्धा ग्रंथपाल या पदासाठी पात्रता आहे. प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण. प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे त्याच्याकडे 12वी विज्ञान 12वी सायन्स असणं आवश्यक आहे. नंतर शिपाई मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाने मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. आता शिपाई मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तसंच वेळोवेळी शासनाने मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. आता शिपाई हे जे पद आहे 12वी उत्तीर्ण आवश्यक लागण आपल्याला आणि त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरील व्यक्तीसुद्धा म्हणजे अनुकंपा तत्वावरील सुद्धा या पदावर व्यक्ती म्हणजे हे पद भरलं जाऊ शकते शिपाई या पदाचं. हे महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. आता शिक्षकेतर कर्मचारी भरतीला नक्कीच वेग येणार आहे आणि येत्या काही दिवसात राज्यामध्ये तब्बल 30,000च्या जवळपास किंवा 30,000 हे पदं इतके शिक्षकेतर कर्मचारी हे पद भरती होणार आहे. नक्कीच या व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्या मित्रापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर चॅनलसोबत राहा, लाईक करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.